मौजे उंबरखेडा तालुका कन्नड येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत 305 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेतील मुख्याध्यापक व 2 सहशिक्षकांची पदे रिक्त आहेत। त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना निवेदनामार्फत 3 रिक्त पदांकरिता शिक्षकांची मागणी करण्यात आली आहे। बरोबर आणि 8 ते 10 पर्यंत 2 वर्ग म्हणजे तिथे 3 शिक्षक, या 11 आणि 3 किती झाले 14 शिक्षकाची जागा आहे। त्यापैकी आज फक्त 8 शिक्षक आहेत। त्या 8 मधून येणार 2 शिक्षकाला त्या निवडणुकीचे कामं लावले BLO वगैरे, बरोबर आहे। आणि त्याच्यामुळे मॅडम आमच्या मुलाचं एवढं म्हणजे शिक्षणाचं वातावरण होऊ लागलं, तर आम्हाला विनंती आहे आपल्याला की आपण जे आहे ना काहीच नाही मग त्या मुलांना आणि 10वीचं वर्ग म्हणल्यावर मॅडम आपण आता शिक्षणातूनच अधिकारी बनल्यात आम्हालाही अभिमान होता। मग आता त्या मुलीचं जे 10वीचे बोर्डाचे पेपर त्यांना अजून 2 महिन्यापासून शिक्षकच नाही, तर किती आयुष्य त्यांचं नुकसान होऊ लागलं शिक्षणाचं। तर माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे, मान्यतेमध्ये जेवढे पद मंजूर आहेत तेवढे द्यायला होते। आमचं परवा दिवशी समायोजन आहे या आठवड्यामध्ये, तुम्हाला संच मान्यतेमध्ये जेवढे शिक्षक मंजूर आहेत तेवढे शिक्षक द्यायला होते। शिक्षक म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे तुमच्या शाळेची संच मान्यता असते, शासनाचं एक डॉक्युमेंट असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला समजा 10 पद मंजूर आहेत, 12 आहेत, 14 आहेत, जे काही त्याच्यावर समायोजन करून द्यायला। तर आम्ही जे ना याच्यामध्ये आता आज सोमवार आहे, आम्ही शनिवारपर्यंत आपल्या शिक्षकांची आम्ही आतुरतेने वाट पाहणार। ते आल्यानंतर आम्ही गावच्या वतीने शिक्षक सगळ्या विद्यार्थ्याच्या वतीने स्वागत करणार। जर शनिवारी शिक्षक आले नाही, आज सोमवार आहे, पुढच्या सोमवारपर्यंत पाठवणार। तुम्हाला शिक्षक हो ना नाही आले तर मला फोन करा। नाही, फोन तर करेलच, पण आम्ही आहे ना सोमवारी आम्ही स्पष्टपणे आमचं जे निवेदन आपल्याला देण्यासाठी, तर आम्ही 3 तारखेला येणाऱ्या सोमवारी आम्ही शाळेला कुलूप लावणार। सोमवारी थांबा म्हणून तुम्हाला मी आता आमची प्रोसेस होईल, त्यांचे ऑर्डर काढाव्या लागतील, ते इथून रिलीव्ह होतील किंवा जॉईन होतील। हो ना, आजच्या 8 दिवसापर्यंत 1 दिवस आम्ही एवढे दिवस थांबलो, अजून 1 दिवस सोमवारी जर समजा बाय चान्स नाही आले म्हणजे ठीक आहे, मंगळवारी नाही आले तर आम्ही मंगळवारी पाठवून देऊ तुम्हाला। हो ना ते जॉईन मागे पुढे 2 दिवस होतील, कारण काय आहे की जिथून पाठवणार आहे त्यांना पण SIRचं काम आहे, तुम्हाला ऑर्डर पाठवून देऊ, येतील। हो ना, मग मंगळवारी जर सोमवारी वाट पाहणार, मंगळवारी सकाळी आम्ही काय करणार, शाळेला कुलूप लावणार। जे विद्यार्थी शाळेतले त्यांना घेऊन आपल्या कार्यालयात आम्ही येणार आणि त्यांचं काय जे मग जोपर्यंत आम्हाला शिक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आपल्या कार्यालयातून उठणार नाही, शाळा चालू करणार। आता तुम्ही इथं त्यांना कसं शिकवायचं काय करा ते नियोजन आपलं असेल मॅडम।